नेहमीच लक्षात ठेवा हे घरगुती रामबाण उपाय. 1. रोज दह्याचे सेवन करणाऱ्यांना युरिन इन्फेक्शन होत नाही. 2. कापून ठेवलेला कांदा दुसऱ्या दिवशी खाऊ नका, यामुळे पोटाचे आजार होऊ शकतात. 3. रोज सकाळी रिकाम्या पोटी उलटे लटकल्याने उंची वाढू लागते. 4. बडीशेप दुधात मिसळून पिल्याने कंबरदुखीमध्ये आराम मिळतो. 5. रोज रात्री झोपण्यापूर्वी लघवी करून झोपल्याने किडनी कधीच खराब होत नाही. 6. रात्री नाभीत तेल लावल्याने मेंदू जलद काम करू लागतो आणि आरोग्यही चांगले राहते. 7. मुळ्याचा रस प्यायल्याने पित्ताशयातील खडे बनणे थांबते. 8. आल्याचा एक छोटा तुकडा रोज चघळल्याने खूप साऱ्या आजारांपासून बचाव होतो. 9. सकाळी उठल्याबरोबर केसांना कंगवा केल्याने केस मजबूत होतात. 10. जर तुमचे ओठ काळे झाले असतील तर रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या ओठांवर दही क्रीम लावा, यामुळे तुमचे ओठ लाल आणि मुलायम होतील. 11. गुळाचे सेवन करा, त्याने साखरेचा त्रास होणार नाही. 12. रोज मनुका खाल्ल्याने पोटाचे अनेक आजार दूर होतात. 13. रोज सकाळी ताजे टोमॅटो खाल्ल्याने केस लवकर पांढरे होत नाहीत. 14. सकाळचा नाश्ता झाल्यानंतर एक वेलची खाल्ल्याने दम लागत नाही. 15. झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यायल्याने किडनी स्वच्छ राहते. 16. पेरूचे सेवन केल्याने सुस्ती आणि डिप्रेशन कमी होते. 17. खूप थंड पाणी प्यायल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. 18. कोथिंबिरीचा रस टक्कल पडलेल्या भागावर लावल्याने डोक्यावरील केस वाढू लागतात. 19. घरात रोटीसोबत दही अजिबात घेऊ नका, त्याने पोटाचे आजार होऊ शकतात. 20. रोज कांदा खाल्ल्याने शरीरात ताजे रक्त तयार होते. 21. जर तुमचे हात नेहमी थंड राहत असतील तर तुमच्यामध्ये रक्ताची कमतरता असू शकते. 22. फळे खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये, यामुळे ॲसिड तयार होते आणि छातीत जळजळ देखील होऊ शकते. 23. चेहऱ्यावर म्हातारपण लवकर दिसू लागले असेल तर खारीक दुधात उकळून प्यावे. 24. जास्त थंड पाण्याने दातांना इजा होते, त्यामुळे दात लवकर खराब होतात. रोज दूध पिणे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. दूध हे अमृतासारखे आहे. 26. केस लांब आणि दाट होण्यासाठी मोहरीचे तेल थोडे दुधात मिसळून लावल्याने केसांना फायदा होतो. 27. वारंवार डोकेदुखी होत असल्यास भात खाणे टाळा. 28. भात खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये, त्यामुळे पोट खराब होते आणि अपचन होते. 29. कानात मळ साचल्याने खाज सुटते, ती दूर करण्यासाठी रात्री झोपताना मोहरीच्या तेलाचे 2-3 थेंब कानात टाकावे. असे केल्याने कानात जमा झालेला मळ सकाळपर्यंत बाहेर पडेल. 30. गरम कपडे किंवा उबदार ब्लँकेट जास्त वेळ कपाटात ठेवल्याने कपड्यांना वास येऊ लागतो. यासाठी कपड्यासोबत रिकाम्या परफ्यूमची बाटली ठेवा. जेव्हाही तुम्ही कपडे बाहेर काढाल तेव्हा चांगला वास येईल. 31. गरम पाण्यात थोडीशी वेलचीचे सेवन केल्याने शरीराचा थकवा दूर होतो. 32. शरीरात अशक्तपणा जाणवत असल्यास 2 खजूर मिसळून दूध प्यायल्याने शक्ती मिळते. 33. रोज रात्री मनुका खाल्ल्याने शरीराला शक्ती मिळते. 34. पुदिन्याची पाने चेहऱ्यावर लावल्याने त्वचा मुलायम आणि कोमल बनते. 35. जर तुम्हाला कोरडा खोकला होत असेल तर गरम दुधात 2 ते 3 बत्तासे टाकून रात्री झोपण्यापूर्वी प्या, खोकल्यापासून आराम मिळेल. 36. गव्हाच्या लापशीमध्ये साखर, बदाम आणि देशी तूप मिसळून लापशी खाल्ल्याने मेंदू आणि डोक्याची कमजोरी दूर होते. दलिया शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. 37. जे लोक प्रत्येक गोष्टीचा अतिविचार करतात ते अनेकदा डिप्रेशनचे बळी ठरतात, कारण त्यांचे मन अशा गोष्टीचा विचार करू लागते ज्या प्रत्यक्षात अस्तित्वात नसतात. 38. रात्री उरलेल्या रोटीमध्ये भरपूर फायबर असते. सकाळी शिळी रोटी दुधासोबत खाल्ल्याने अपचन, गॅस, ॲसिडिटी आणि पोटाच्या अनेक आजारांपासून आराम मिळतो. 39. जर तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल तर याचा अर्थ तुमची दृष्टी कमकुवत होऊ लागली आहे. 40. दररोज 10 ते 15 मिनिटे चालल्याने डिप्रेशन दूर होते आणि शरीरही निरोगी राहते. 41. नाभीत बदामाचे तेल लावल्याने पोट हळूहळू कमी होऊ लागते. 42. जास्त विचार करणाऱ्या आणि टेन्शन घेणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर सुरकुत्या लवकर दिसू लागतात. 43. पांढऱ्या कांद्याचा रस केसांना लावल्याने केस गळणे थांबते. 44.
काजू खाल्ल्याने मेंदू मजबूत होतो आणि दृष्टी तीक्ष्ण होते. 45. अन्न खाल्ल्यानंतर शरीरातील रक्तप्रवाह कमी होतो, त्यामुळे झोपेचा त्रास जाणवू लागतो. 46. पोटावर झोपल्याने व्यक्ती लवकर म्हातारी होऊ लागते. 47. नाक बंद असेल तर गुळाची धुनी द्या. 48. खूप गरम पाण्याने चेहरा धुवू नका, यामुळे त्वचा लवकर म्हातारी आणि चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. 49. वेगाने चालणाऱ्या व्यक्तीचे शरीर कधीच सैल होत नाही आणि हृदय मजबूत राहते. 50. देशी तुपाने डोक्याला मसाज करा, यामुळे तुमचा मेंदू मजबूत होईल आणि डोकेदुखी देखील दूर होईल. 51. जे अन्न खाल्ल्यानंतर आंघोळ करतात त्यांच्या त्वचेचा रंग काळा होऊ लागतो. 52. लाकडी कंगवा वापरा, त्यामुळे केस तुटणे कमी होते आणि केस मजबूत राहतात. 53. पोटाची चरबी कमी करायची असेल तर कांदा रोटीसोबत खा. पाण्यात लिंबू पिळून प्यावे. दिवसातून 2दाच अन्न खावे आणि रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी व कोमट दूध प्यावे. 54. आठवड्यातून 1 किंवा 2दा नारळाचे पाणी अवश्य प्यावे, त्यामुळे शरीर नेहमी निरोगी राहते आणि शरीरात अशक्तपणा येत नाही. 55. आले पाण्यात उकळून प्यायल्याने सांधेदुखीत आराम मिळतो. 56. आले आणि लसूण समप्रमाणात बारीक करून एक छोटा चमचा पाण्यासोबत घेतल्याने पोटाला आराम मिळतो. 57. कोमट पाण्यासोबत 2 ग्रॅम ओवा आणि चिमूटभर काळे मीठ सेवन केल्याने पोटदुखीपासून आराम मिळतो. 58. जर तुमचे पोट खूप जास्त वाढले असेल तर 4 ते 5 मोठी वेलची पाण्यात उकळून प्या, त्यामुळे तुमचे पोट हळूहळू कमी होईल. जेवताना साध्या पाण्याऐवजी उकळलेले ओव्याचे पाणी प्या, त्यामुळे पोटदुखीस आराम होईल. मधुमेहाच्या रुग्णांनी साखरेऐवजी गुळाचे सेवन करावे. 61. हातपायांची त्वचा काळी पडली असेल तर झोपण्यापूर्वी लिंबाचा रस लावा. 62. आंबा जेवणानंतर आणि जेवणासोबत खाऊ नये किंवा रात्री झोपण्यापूर्वी आंबा खाऊ नये, यामुळे शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण वाढते. 63. रोज कच्चे दूध त्वचेवर लावल्याने त्वचेचा रंग सुधारण्यास मदत होते. 64. आवळा, कलोंजी आणि मेथी यांच्या पाण्याने केस धुवा, यामुळे तुमचे केस काळे, दाट आणि मऊ होतील. 65. चेहऱ्यावर दही क्रीम लावल्याने रंग साफ होतो आणि चेहऱ्यावरील सुरकुत्याही कमी होऊ लागतात. 66. दररोज आंघोळीच्या पाण्यात लिंबाचे काही थेंब मिसळा आणि त्या पाण्याने आंघोळ करा, यामुळे शरीरात थंडावा राहतो. 67. ज्यांना स्टोनची समस्या आहे त्यांनी पालक, वांगी, टोमॅटो, काकडी, जंक फूड, बंद अन्न आणि मीठ यांचे सेवन कमी करावे. रात्री वारंवार लघवी येत असेल तर साखरेची समस्या होऊ शकते. फाटलेल्या ओठांवर मलाई लावल्याने ओठ मलाईसारखे मऊ होतात. कापूरचा वास घेतल्याने थकवा दूर होतो आणि शरीरात ऊर्जा निर्माण होऊ लागते. बद्धकोष्ठता, ॲसिडिटी सारख्या समस्या असल्यास कापूरचा वास घेतल्याने पचनक्रिया सुधारते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय.